सूर्यग्रह फक्त आकाशातला तेजस्वी गोळा नाही, तो माणसाच्या आत्मविश्वासाचा, स्वाभिमानाचा आणि ओळखीचा राजा मानला जातो. ज्यांच्या आयुष्यात सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला लोक सहज विसरत नाहीत. त्यांच्या बोलण्यात, चालण्यात आणि नजरेत एक वेगळीच ताकद असते. मजबूत सूर्य असलेली माणसं नेहमी स्वतःचा मार्ग बनवतात. त्यांना प्रत्येक वेळी लोकांचं अप्रूव्हल लागत नाही. ते गर्दीतही वेगळे दिसतात, पण हा सूर्य जर अहंकारात बदलला तर माणूस एकटा पडू शकतो. कारण ते जसं जास्त वाढलं की डोळेही दिपतात. कमजोर सूर्य असला की माणूस सतत स्वतःलाच कमी समजू लागतो. डिसिजन घेताना भीती वाटते. लोक काय म्हणतील याचाच विचार जास्त होतो. काही लोक बाहेरून हसत असतात, पण आतून त्यांचा सूर्य हरवलेला असतो. अध्यात्मात सूर्य म्हणजे आतला प्रकाश मानला जातो. बाकी ग्रह परिस्थिती बदलतात, पण सूर्य माणसाची ओळख घडवतो. अंधार कितीही असो, सूर्य पुन्हा उगवतोच. आणि कदाचित म्हणूनच मजबूत सूर्य असलेली माणसं तुटली तरीही पुन्हा उभी राहतात. लक्षात ठेवा, सूर्य कधी कुणाशी स्पर्धा करत नाही. तो फक्त स्वतःच्या प्रकाशाने जग उजळवत असतो. सूर्य हा सनशाईनमध्ये सिंह राशीचा स्वामी मानला जातो आणि कदाचित म्हणूनच सिंह राशीच्या लोकांमध्ये एक वेगळीच राजेशाही एनर्जी असते. ते कुठेही गेले तरी त्यांची उपस्थिती सहज जाणवते. गर्दीतही लोकांचं लक्ष नकळत त्यांच्याकडे वळतं. सिंह राशीची माणसं फक्त जगत नाहीत, ती स्वतःची ओळख निर्माण करतात. त्यांना स्वतःचा मान, स्वाभिमान आणि प्रतिष्ठा खूप महत्त्वाची असते. कोणी त्यांचा अपमान केलेला त्यांना अजिबात चालत नाही. कारण सूर्याप्रमाणेच त्यांच्या आतून एक जळणारं तेज असतं. सूर्याची एनर्जी सिंह राशीला लीडरशिप देते. त्यामुळे ही माणसं नॅचरली पुढे येतात. लोकांना मोटिवेट करणं, जबाबदारी घेणं आणि कठीण वेळेतही स्ट्रॉंग दिसणं हे त्यांच्यात जन्मताच असतं. पण कधी कधी हा स्वभाव इगोमध्ये बदलला तर त्यांना वाटू लागतं की त्यांनाच सगळं माहीत आहे. सिंह राशीची लोक बाहेरून खूप स्ट्रॉंग दिसतात, पण आतून त्यांना प्रेम, रिस्पेक्ट आणि अप्रिसिएशनची खूप गरज असते. त्यांना इग्नोर करणं हे त्यांच्यासाठी सर्वात मोठं दुःख असू शकतं. कारण सूर्य स्वतः प्रकाश देतो, पण त्यालाही आकाशाची गरज असते. आध्यात्मिक दृष्टीनं पाहिलं तर सूर्य आणि सिंह राशी आपल्याला एक गोष्ट शिकवतात. खरी राजेशाही मुकुटात नसते, ती स्वभावात असते.